नांदेड जिल्ह्यातील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून गेले अनेक वर्ष राजकारणात आणि समाजकारणात उदयास आलेले आदरणीय माधवरावजी पाटील शेळगावकर यांचा जीवन गौरव समारोह येत्या 22 फेब्रुवारीला होतो आहे. माधवराव पाटलांनी सरपंच म्हणून 29 वर्ष काम केलं, जवळजवळ जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. विविध समित्यांवर त्यांनी मार्केट कमिटी असो अशा अनेक समित्यांवर काम केलं. परंतु ते केवळ राजकारणी म्हणून ओळखले कधीच गेले नाहीत. त्यांचा हातखंडा म्हणजे ग्रामस्वच्छतेवर होता, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ग्रामस्वच्छतेबद्दल आज महाराष्ट्र जो 1 नंबरवर आहे त्याच्यात सिंहाचा वाटा माधवरावजींचा आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. मी त्यांना गेल्या 15-20 वर्षापासून मी सान्निध्यात आहे त्यांच्या. मला ते कधीच राजकारणी म्हणून असे वाटले नाही. समाजाबद्दल शिक्षण असो, ग्रामस्वच्छता असो किंवा इतर सामाजिक गोष्टी असो, ह्यामध्ये त्यांचा जो रस होता तो राजकारणापेक्षा जास्ती वरचढ होता असं मला नेहमीच वाटलं. आणि समाजकारणाला झालर म्हणून राजकारण त्यांनी वापरले, ही सत्यस्थिती आहे. गेले अनेक वर्ष त्यांनी, मला आठवतं, संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता समितीचे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते. अशोकरावजी चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते 2009-10ला, त्यावेळेला त्यांना ती संधी मिळाली होती. त्याला राज्यमंत्र्याचा दर्जाही होता. पोपटराव पवार साहेब असतील आणि इतर ग्रामस्वच्छता क्षेत्रामध्ये काम करणारे महाराष्ट्रातील दिग्गज कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या साथीने त्यांनी महाराष्ट्र ग्रामस्वच्छतेमध्ये नंबर 1वर आणला. म्हणजे हे फक्त राजकारण करणाऱ्याला हे जमणारं नाही आहे. ज्याला समाजाप्रती ओढ आहे, ज्यांना जनतेप्रती ओढ आहे, तोच माणूस हे काम करू शकतो. शिक्षण क्षेत्रातही त्यांचं काम अतिशय मोलाचं ठरलं. शेळगाव गौरी हे गाव नेहमीच चर्चेत राहिलं. नांदेड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात चर्चेत राहिलं. त्याचे एकमेव कारण म्हणजे माधवरावजी पाटील होते. आजही तेच आहेत. मी त्या गावाला 2-3दा भेटी दिलेल्या आहेत. पालकमंत्री म्हणून सुद्धा मी त्या गावात गेलेलो आहे. आणि त्या गावचं वातावरण अतिशय, म्हणजे आज गावात जा म्हणून सांगावं लागतं लोकांना. मला वाटतं अशी गावं जर ठेवली तर कोणाला सांगावं लागणार नाही की गावाकडे जा म्हणून. आणि त्यामुळे माधवरावजींचं काम जे आहे, मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना हे स्वच्छतेचं काम करण्याचं बळ ईश्वर त्यांना देव, जेणेकरून ग्रामीण जीवन जे आहे ते चांगलं झालं पाहिजे. तरुणांनी शेतीकडे वळलं पाहिजे. ह्याकरता काम त्यांनी जे आयुष्यभर केलं ते काम अजूनही त्यांच्या श्वास असेपर्यंत, शेवटपर्यंत त्यांनी करावं, एवढीच माझी शुभेच्छा त्यांना आहे. उदंड आयुरारोग्य त्यांना लाभो आणि त्यांनी केलेलं काम जे आहे ते तरुणांसमोर, नवी पिढीसोबत एक आदर्श म्हणून समोर, त्यांच्या तरुणांच्या समोर राहावं, हीच माझी सदिच्छा त्यांना राहील.